नमस्कार, सहारा प्रणाम. मी प्रशांत सागवेकर. आज आपल्या भेटीला आलेला आहे एक अभिनेता मराठीमधला, ज्यानं सर्जा या मराठीतल्या सुपर डुपर हिट चित्रपटापासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि रमेश देव आणि सीमा देव या कलाकार दाम्पत्याचा चिरंजीव असलेला अजिंक्य देव. अजिंक्य देव आज आपल्याशी खास गप्पा मारणार आहे. अनेक प्रोजेक्ट आता त्याच्या हाताकडे आहेत. निर्माता म्हणून सुद्धा काही चित्रपटांसाठी अजिंक्यनं काम केलेलं आहे. त्याच्याशी मी आज गप्पा मारणार आहे. अजिंक्य, समय मुंबईमध्ये तुझं खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. सर्जानंतर खूप चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीला तू दिलेले आहेस, ज्याच्यामध्ये माहेरची साडी असेल, अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल. मात्र गेले अनेक दिवस अजिंक्य देव गायब असल्यासारखा लोकांना वाटला. तर काय होतं त्याच्या पाठीमागे, काय सुरू होतं? नाही, त्याच्या पाठीमागे असं वेगळं फारसं काही नव्हतं. एवढंच की आपली प्रोडक्शन कंपनी जी बाबांनी स्थापन केली, रमेश देव प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, ऍडव्हर्टायझिंग मध्ये आज आम्ही नंबर 1 ला आहोत. या सगळ्या गोष्टींमध्ये कलावंत असताना सुद्धा हात घातलेला होता. माझा भाऊ माझ्या बरोबर होता ऑफकोर्स, परंतु कुठेतरी कमिटमेंट्स सांभाळताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. काही निर्मात्यांना भेटायचं राहून गेलं असेल आणि कुठेतरी PR कमी पडला आणि चित्रपट बनवण्याकडे किंवा ऍडव्हर्टाइजमेंट्स बनवण्याकडे जास्त कल झुकला. रेव्हेन्यू स्ट्रीम जास्त चांगली दिसली आणि त्यामुळे कदाचित हा एक मोठा लल किंवा गॅप आला, असं मला मानसिक पद्धतीने विचार केल्यानंतर असं वाटतं की येस, कुठेतरी PR कमी पडला आणि लोकांमध्ये असा एक गैरसमज झाला की अजिंक्य आता कंपनी एकदम जोरात चालली आहे, त्याला काय गरज आहे, मग तो करणारच नाही, मग त्याला इच्छाच नाहीये करायची वगैरे, असे काही चुकीच्या गोष्टी अफवा पसरल्या आणि लोकांमधून मी कुठेतरी अचानक नाहीसं झाल्यासारखं झालं. पण याच्यामध्ये कुठेही प्लॅन काही नव्हतं. एक कलावंत म्हणून करिअरला सुरुवात केली आणि कलावंत म्हणूनच मी आज इथे बसलेलो आहे आणि अजून बरीच कामं करायची आहेत. देवाच्या कृपेने चांगली कामं हातात येत आहेत आणि आम्ही आमच्या कंपनीच्या थ्रू जे चित्रपट करतो आहोत त्याच्यामध्ये मी ऍज अन ऍक्टर पण करतोय आणि आता जेता मी डायरेक्ट पण केला होता. सो बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आता समोर आहेत प्लेटवर. त्याच्यातल्या कुठल्या कशा घडत जातील अजून क्लिअर नाहीये, परंतु येस, हा मधला गॅप बऱ्याच जणांना असं वाटलं की मी निवृत्त झालो, मी अमेरिकेला जाऊन सेटल झालो काय, परंतु तसं काही नव्हतं. मी इथेच होतो आणि एवढंच की काही लोकांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं असावं. रमेश देव आणि सीमा देव या 2 महान कलाकारांच्या पोटी जन्म घेतलेला आहेस तू आणि सर्जासारखा एका दमदार चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. पण बऱ्याच वेळेला असं होतं की कलाकारांचा मुलगा किंवा डॉक्टरचा मुलगा हे लोक आई वडिलांच्याच व्यवसायात उतरतीलच अशी खात्री नसते. ते वेगळा पायंडा देखील पाडू शकतात किंवा वेगळीकडे सुद्धा जाऊ शकतात. पण तू मात्र आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्षेत्रामध्ये आलेला आहेस. त्याचा स्पार्क कुठे होता? म्हणजे कुठे वाटलं की नाही, आपणही अभिनेताच आहोत आणि आपल्यालाही अभिनयच करायचा आहे? नाही, जेव्हा असं कळलं की पेपर्स लिहिल्यानंतर कॉलेजमधले मार्क्स हवे तसे पडत नाहीत आणि मेडिकलला जाण्याचा चान्स फारच कमी आहे, कम्प्युटर समजत नाही, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही, एवढी वाईट परिस्थिती नव्हती. पण मला खरं ऍक्टर व्हायचं नव्हतं. म्हणजे मी या क्षेत्रात आल्यामुळे कदाचित नशिबावर माझा जास्त विश्वास बसला असेल. कारण मी आधी मला पायलट व्हायचं होतं. त्याच्यासाठी सगळी तयारी मी लहानपणापासून करत होतो
नंतर काही गोष्टींसाठी ते पायलट होणं राहून गेलं. मग मला मर्चंट नेव्हीमध्ये जायचं होतं. तेही बिस्कटलं, कारण मार्क्स पाहिजे तसे मिळाले नाहीत आणि मग जिथे ऍडमिशन्स पाहिजे होती ती मिळणार नव्हती. त्याच्यानंतर मी कम्प्युटर सायन्स शिकायला अमेरिकेला जाणार असं ठरलं. मी माझी BSc संपवली आणि कम्प्युटरसाठी ऍप्लिकेशन टाकलं आणि मला ऍडमिशन मिळाली. आता ऍडमिशन मिळाली, मध्ये 6 महिन्याचा गॅप होता. राज दत्त जे माझे काका लागतात ते आमच्या घरी बऱ्याच वेळेला येऊन लेखनासाठी बसायचे, कारण ते तेव्हा ठाण्याला राहायचे. आणि तेव्हा त्यांच्या अर्धांगी नावाचा चित्रपट ते लिहित होते. आणि तेव्हा माझं कॉलेज संपलेलं होतं. त्यांनी बाबांना विचारलं, अजिंक्य करेल का? बाबांची इच्छाच होती पहिल्यापासून की मी चित्रपटात यावं. ते हो म्हणाले आणि मी ही म्हटलं चला गॅप आहे करून टाकूया. आणि तो 6 महिन्यात अर्धांगी हा चित्रपट घडला. तो चित्रपट संपवून मी अमेरिकेलाही निघून गेलो होतो. आणि त्याच्यानंतर तिथे काय झालं कोणास ठाऊक, गणित जमलं नाही आणि काही महिन्यातच मी परत आलो. आणि जो आलो परत तो इथे 3-4 ऑफर्स आलेल्या होत्या हिंदीच्या, मराठी चित्रपट होतेच, अर्धांगी लागलेला होता, सर्जाचं शूटिंग चालू होतं आणि ते शूटिंग संपवून मी गेलो होतो ऍक्च्युली काम अर्धवट सोडून. सो असं सगळ्या गोंधळामध्ये मी आलो आणि मग ही करिअर माझ्या नशिबात होती आणि त्याचा पूर्ण सहवास किंवा त्याचा एक प्रवास सुरू झाला. जसं रमेश देवांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक भूमिका केल्या, म्हणजे ते नायक पण झाले, खलनायक पण झाले, अनेक त्यातल्या जे कॅरेक्टर्स होते ते त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळल्या, लोकांना त्या भावल्या. सेम तुझ्या वाटेला सुद्धा आलेला आहे. तुला खलनायक पण करायला मिळाले, तुला नायक पण करायला मिळाले. पण तुला त्यातलं कुठलं कॅरेक्टर असं वाटतं की नाही मी हेच कॅरेक्टर मला आवडतं आणि मी जास्त चांगल्या पद्धतीनं करतो, असं काही होतं का? मला स्वतःहून जर विचारशील तर फ्लेवर हा नेहमीच नेगेटिव्ह कॅरेक्टर्सला जास्त असतो. आज आपली मराठी चित्रपटसृष्टी म्हणा, हिंदी म्हणा, कुठल्याही फिल्ममध्ये जर तुम्ही पाहिलं तर ऍक्टिंग करण्यासाठी वाव हा नेगेटिव्ह कॅरेक्टरला जास्त मिळतो, कारण त्याच्या शेड्स खूप वेगवेगळ्या असतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला बऱ्याच काही एक्सपेरिमेंट्स करता येतात. एक हिरो म्हटल्यानंतर तुमच्यावर एक बंधन येतं, तुमच्यावर काही रिस्ट्रिक्शन्स येतात आणि त्या रिस्ट्रिक्शन्स सांभाळून तुम्हाला काम करावं लागतं. तेव्हा ऑब्व्हियसली एक विलन, एक नेगेटिव्ह कॅरेक्टर्स किंवा कॅरेक्टर रोल्स, मी असं म्हणत नाही की कोणाचा बाप वगैरे, परंतु रोल्स विच आर नॉट हिरो, परंतु साईडला कॅरेक्टर्स इतके स्ट्रॉंग झालेले आहेत. आणि आता चित्रपटसृष्टी इव्हॉल्व्ह झाली आहे खूप. एकेकाळी कसं असायचं की हिरोज बनायचंय, 6 फुटाची हाईट आहे, हे झालं, सगळ्यांनाच बच्चन बनायचं असतं. सो आम्ही त्याच याच्यात होतो. परंतु आता जसं जवळपास 92 चित्रपट झाले माझे इन द लास्ट 15-17 इयर्स. ह्या सगळ्या चित्रपटानंतर आज जाणवतंय की एक ऍक्टरला सॅटिस्फाय करण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका करणं आणि त्या वेगवेगळ्या भूमिकेतनं काहीतरी वेगळं इंटरप्रिटेशन काढून ऑडियन्सला खुश करणं, हे जर जमलं तर तुम्हाला हिरोच व्हायची गरज नाही. आज लोकांनाही अप्रिशिएट, तुम्हाला सगळेजण म्हणजे मुन्नाभाईमध्ये सर्किटही तेवढाच अप्रिशिएट होतो. तेव्हा ह्या कॅरेक्टर्सना खूप वाव आहे. लोकांना आता नुसतं असं राहिलं की हिरो आहे, हे चला कॅरेक्टर रोल, हे राहिलेलं नाही आता. तेव्हा डेफिनेटली नेगेटिव्ह शेड्स असलेली कॅरेक्टर्स करायला जास्त आवडेल आणि आवडतं. माझ्या हिंदीच्या प्रवासात मी जास्त नेगेटिव्हच केलं इन्सिडेंटली. मराठीमध्ये नाही. आत्ता फक्त मी एक जो कांचनचा फिल्म केली त्यात एक नेगेटिव्ह शेड होती आणि रिंगा ऑफकोर्स. रिंगारिंगामध्ये एक चांगला नेगेटिव्ह आणि फुल फ्लेज्ड नेगेटिव्ह रोल होता तो. आणि तो रिंगारिंगाबद्दल मला आठवणी सांगा, कारण रिंगारिंगा वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध झाला. म्हणजे ते त्याच्या उमेश जाधवच्या उलट्या डान्सच्या स्टेप्स किंवा असं अनेक गोष्टींमुळे तो प्रसिद्ध होता. त्याच्याबद्दल रिंगारिंगा हा वेगळा चित्रपट होता. म्हणजे संजय जाधव जेव्हा माझ्याकडे आला आणि जेव्हा त्यांनी चित्रपटाचं नरेशन दिलं तेव्हा खरं तर आम्ही हा एकत्र करणार होतो चित्रपट, निर्माण सुद्धा. परंतु मग काही गोष्टींसाठी ते निर्माता पण बाजूला राहिलं आणि फक्त मी त्यात काम करायचं. आणि रंगाराव नावाची जी मेन रोल आहे, नेगेटिव्ह रोल आहे, तो मी करायचं ठरलं. माझ्यासाठी हा पहिला चॅलेंज होता, कारण मराठीत पहिल्यांदाच मी नेगेटिव्ह करणार होतो. मला जेव्हा त्यांनी स्टोरी सांगितली तेव्हा ती खूप एक्साइटिंग वाटली, कारण एक वेगळ्या पद्धतीने प्रेझेंटेशन, म्हणजे पिक्चर तुम्ही पाहिला असेलच, एक वेगळं प्रेझेंटेशन चित्रपटाचं, वेगळ्या पद्धतीने क्राफ्ट केलेला चित्रपट होता आणि एक सायकोलॉजिकल थ्रिलर ज्याला आपण म्हणू त्या धर्तीवरचा हा चित्रपट होता. आणि मग चित्रपटाचं सगळं शूटिंग गोव्यामध्ये करायचं होतं.
सोनाली बरोबर आता सोनाली बरोबर वासुदेव बळवंत फडकेमुळे आमचं चांगलं ट्युनिंग झालेलं आणि तिच्याबरोबर पुन्हा एक फिल्म करायला मिळाली तेव्हा जास्त आनंद झाला. बाकी अंकुश, भरत हे सगळेच होते आणि एक खूप वेगळ्या पद्धतीने संजयने हा चित्रपट शूटही केला होता. संजय ॲज अ कॅमेरामॅन इज ब्रिलियंट. त्याचे अँगल्स त्या पद्धतीने तो शूट करतो आणि मुवमेंट कॅमेराज आर ब्रिलियंट आणि स्टोरी कंटेंटही चांगला होता. सो आय बिलीव्ह इट वॉज अन ओव्हरऑल वेल पॅकेज्ड फिल्म. आणि सातपुते जे त्याच्यानंतर निर्माते होते त्यांनी ही खूप कुठेही पैशाची कसर म्हणजे जाणवून दिली नाही किंवा कुठेही होऊ दिली नाही आणि व्यवस्थित चित्रपटामध्ये पैसा ओतून एक छान चित्रपट निर्माण केला. ऑडियन्सलाही तो एका लेवलपर्यंत आवडला. आय विश इट कुड हॅव डन बेटर. पण मला त्याचा फायदा हाच झाला की काही हिंदी निर्मात्यांनी हा चित्रपट पाहिला आणि अरे क्या लग रहा है, बहुत बढ़िया आहे, त्यांचे मला फोनही आले होते आणि त्यांची मी काही चित्रपट आता ऍज अन ऍक्टर करतोय, प्लॅनिंग मध्ये आहेत. ती बहुतेक या इयर एंडला सुरू होतील. आणि एक इन्सिडेंटली एक जेता हा चित्रपट जेव्हा माझा आता रिलीज झाला आणि त्याची डीव्हीडी आली, मला एक इंटरनॅशनल कास्टिंग मधनं फोन आला आणि दे वॉन्ट मी टू डू अन इंटरनॅशनल फिल्म. इट्स इंग्लिश फिल्म. सो माहित नाही मला अजून काहीच, मे बी म्हणजे असं बरंच काही प्रोजेक्ट आता डोळ्यासमोर आहे. पण आणखीन एक मला प्रश्न विचारायचा. वटवृक्षाच्या छायेखाली ज्या वेळेला झाडं वाढतात त्यावेळेला ती नेहमीच फार त्याची चांगली वाढ होईल असं सांगता येत नाही, खुंटते बऱ्याच वेळेला. मी कुठल्या दृष्टीने हा प्रश्न विचारतोय कळलं असेल, पण हे कधी जाणवलं नाही का किंवा त्याचा कधी टेन्शन किंवा त्याचं प्रेशर नाही का जाणवलं? 100%. म्हणजे हा एक मला वाटतं जसा नेचरचा एक भाग आहे की वटवृक्षाच्या छायेखाली वाढणारी त्यांना पाहिजे तेवढा सूर्य मिळत नाही आणि ते सूर्यप्रकाशाअभावी वाढत नाहीत. हे तुमच्या वरचं वलय जेव्हा खूप जास्त मोठं असेल तेव्हा हे तुम्हालाही भोगावं लागतं. हे प्रकृती आहे ती, तेव्हा ते त्याच्यापासून कोणीही वेगळं होऊ शकत नाही. त्याचा जो काही थोडासा चटका आहे तो मीही भासलेला आहे, मलाही लाभलेला आहे. परंतु त्यावेळेला तुमचा संयम आणि तुमची मानसिक परिस्थिती आणि मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवणं हा तुमच्या हातातला एक सर्वात मोठा भाग असतो. कारण तुम्ही तुमच्या जन्मदात्यांवर त्यांच्या मोठेपणासाठी आणि त्याचा तुमच्यावर काही तुम्हाला फायदा होत नाही किंवा नुकसान होतंय त्याच्यासाठी रागवू शकत नाही, कारण त्याच्या उलट तुम्हाला खूप फायदेही त्याचे झालेले असतात. तेव्हा येस, कम्पॅरिझन्स झाल्या. कदाचित मी देव आडनाव घेऊन नसतो आलो तर मे बी आय कुड हॅव डन मच बिगर फिल्म्स अँड बेटर फिल्म्स. कारण लोकांचा आपोआप एक रोष तुमच्यावर ओढावला घेतो आणि काय की त्यांचे जे काही लोक असतील ज्यांना त्यांच्याबरोबर काही झालेलं असेल ते तुमच्यावर आपोआप रिफ्लेक्ट होतं आणि त्याचा जो काही फटका पडायचा तो मलाही पडला. सो नो रिग्रेट्स आणि त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु येस, जेव्हा आपण कधी असा विचार करत बसतो तेव्हा असं जाणवतं की येस कदाचित पोटेन्शियल खूप होतं. परंतु ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते आणि ती येण्याची वाट बघणं हे तुमच्या हातात असतं. तेव्हा तुमच्या हातात सगळं आणि तुमच्याकडे सगळं जरी असलं तरी जोपर्यंत तो स्लॉट बसत नाही, म्हणजे म्हणतात इथे लिहिलेलं असतं. हा, इथे लिहिलेलं असतं हे याच्यामध्ये म्हणजे तुमचं 40% तुमची मेहनत आहेच, परंतु ती 60% मी अगदी वादासाठी असं म्हणेन की 49-51 हा पर्सेंटेजचा हिशोब जरी धरला तरी 1% कुठेतरी वर आहे जो तुमच्या हातात नाही आहे आणि तो तुम्हाला सांभाळायला पाहिजे.